निवृत्तिराया 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 सोपानोक्तावाई ज्ञानसखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानोक्तावाई ज्ञानसखया निवृत्तिराया 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 सोपानोक्तावाई ज्ञानसखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानोक्तावाई ज्ञानसखया विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पाली सोहळ्यामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये राधेशेठ प्रसिद्ध उद्योजक राधेशेठ मालपानी सहभागी झाले. शेठ, व्यस्त वेळापत्रकातून आपण या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालात. कशी ही सांगड कशी काय जमली तुम्हाला? हे खूप महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेल प्रत्येक माणसाने वारीत यायला पाहिजे. खूप वेगळा अनुभव. मी यावेळेस तिसऱ्यांदा येतो आहे. तिसरं वर्ष आहे माझं आणि खूप वेगळ्या भावना आहे माझ्या. नवीन जनरेशननी तर नक्की ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे. आणि यावर्षी निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्षही नवीन आहेत. राहुल महाराज सांगतो यंग जनरेशन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर उत्साह जो आहे नवीन जनरेशनचा वाढत चालला आहे. हे नवीन पदाधिकारी आल्यामुळे आणि नवीन जनरेशनला चान्स मिळाला, ते सगळं नवीन होतं आहे. आणि काय मी तर काय अनुभव आलेत तुम्हाला आतापर्यंत वारीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये? बरेच अनुभव आहे. बरेचसे असेही म्हणजे शारीरिक तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, परंतु माझं म्हणणं आहे जर आत्मीयतेने केलं तर बरेचसे असे कामं होऊन जातात. खूप अडकलेले काम. आता माझंच एक अडकलेलं 4 वर्षापासूनचं काम आहे, ते काल आपोआपच होऊन गेलं. मी काल वारीतच चालत होतो, ऑटोमॅटिक होऊन गेलं. असे खूप अनुभव आहे. आणि इतकं म्हणजे सरकारही यावेळेस बऱ्यापैकी प्रोत्साहन देते या सगळ्या गोष्टींना. संस्थानही खूप चांगल्या रीतीने काम करते. संस्थांचे सगळे नवीन पदाधिकारी सर्वजण एकदम मिळून मिसळून काम करत आहे. खूप वेगळा आनंद येतो. आपण या ठिकाणी आज गेल्या 2 दिवसापासून चालतायत. नक्कीच अनेक अनुभव आपल्याला चांगले वाईट आले असतील. पुढच्या वर्षी आपण पूर्ण 29 दिवसाचा प्रवास करणार. नक्की मी प्रयत्न नक्की करेल. खूप चांगले अनुभव येत आहे. 100% प्रयत्न करू. राहुल महाराजांबरोबर आम्ही नक्की पुढच्या वर्षी ह्याच्याने येऊ आणि नवीन काही संकल्पना आणू, नवीन लोकांना याच्यात इन्व्हॉल्व करून घेऊ. नक्कीच. आपण या ठिकाणी विश्वगुरूंच्या रथाचं सारथ्य देखील केलं. काय नेमका मनात भावना आहे? खूप वेगळा भावना आहे. हे तर म्हणजे नशिबाचा भाग आहे. पुण्यही आहे सगळी ही. खूप सुंदर चाललं आहे सगळं. आणि हे कसे दिवस जातात आणि कसा वेळ निघून जातो सकाळचं संध्याकाळ तेही कळत नाही. तर माझं तर नवीन युवकांना आव्हान आहे की खरोखर प्रत्येक नवीन युवक हे आत्ता जे काही इंस्टाग्रामवर बघतात, वेब सिरीजेस बघतात, त्याच्यापेक्षा हा एक थरारक अनुभव आणि चांगला अनुभव घ्यावा प्रत्येकाने. नवीन जनरेशननी यावं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हावं. त्याच्याने अजून चांगलं त्यांना अनुभव येतील वेगवेगळ्या गोष्टीचे. का बरं एक वारी करतात, का होत नाही. आणि आपण लवकरच नवीन लोकांपर्यंत हे अध्यक्षांमाध्यमातून पोचवू की काय महिमा आहे, निवृत्तीनाथ महाराजांची महिमा काय आहे, का बरं वारी ह्या रस्त्याने घेतली जाते, प्रत्येक स्थानाचं काय महत्त्व आहे हे नवीन जनरेशनला कळेल. आणि राहुल महाराज स्वतः यंग असल्यामुळे नवीन जनरेशनला काय पाहिजे ते त्या माध्यमातून देऊ शकते. विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांकडे काय प्रार्थना कराल या निमित्ताने? सर्वांना आनंदी ठेवा. भारत विश्वगुरू बनतच आहे मोदींमुळे. असंच भारताचं अजून उज्ज्वल होत राहावं.